Okay, here we go for live class today. Welcome all of you once again. Okay, so how are you everyone? How was your week? Because last week we met and now we are meeting after a gap of 6 days. So how are you feeling? Very nice, sir. Very nice. That's good. Okay. And others? I'm great, sir. Great. Okay. Very good. Chalo, rest of all, keep your cameras on so that I can talk to you. Bushra Sayyed, Jay Shri, and all. चलो आता पुढे जाऊया. आपला जो टॉपिक होता मागच्या वीक मध्ये तो कोणता होता? कोण सांगेल? चला, काय होमवर्क होता? Use do and does. ओके, डू अँड डजचा यूज केला होता आपण. ओके, राईट. डोंट अँड डझंट पण आपण पाहिलं होतं, आय गेस. बरोबर आहे? Yes, yes. ओके, तर त्याचे सेंटेन्सेस पण तुम्ही बनवले असतील. त्याच्याऐवजी आता पहिले मी पुढचा टॉपिक घेतो आणि मग आपण ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. ओके, Yes, Okay, sir. sir. व्हेरी गुड. चलो, सो फॉर दॅट आय वुड लाईक टू शेअर द स्क्रीन. ओके, आपण स्क्रीन शेअर करूया पहिले. ठीक आहे. And let's continue for the same. Give me a moment. Hi. Hi, all of Hi. you. Swati, thank Hi. you. At first, use झाले मला ते sentence. Okay, welcome. आत्ताच आले मी जस्ट Please Hi. speak in English. Speak in English. सॉरी आय जस्ट रीच I Okay. just came home. You can say. Okay. So far we have seen WH question. I guess still we have to do. Okay. Do and does we have seen, right? Yes. Okay. Simple present tense मध्ये do and does चा use आपण पाहिलाय. Okay. Hmm. Here I'm going to share the screen. Okay. Chalo. So here we go. Present tense, helping verbs, positive and negative question बनवण्यासाठी आपल्याला लागतात. And the most important, do and does रेग्युलर वापरात आपण घेत असतो. ठीक आहे, प्रेझेंट टेन्सचा वापर खूप जास्त करतो आपण ऍक्च्युली, राईट. मग डू कोणाबरोबर? आय, वी, यू, ते या सब्जेक्ट बरोबर. डज Yeah. ही, शी, इट, नेम याच्या बरोबर. ओके, हे फिक्स असतं, याच्यामध्ये काही चेंजेस आपण करत नाही. ओके, No. मग डूचं डू नॉट करताना ऍड करायचंय नॉट. डजचं डज नॉट करताना नॉट ऍड करायचंय. म्हणजे कोणतंही वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी नॉट हेल्पिंग वर्बला जोडून आपण घेतो. मग आपल्याला असं म्हणता येईल की निगेटिव्ह करण्यासाठी आणि क्वेश्चन विचारण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज असते. मग डू आणि डज हे दोन हेल्पिंग वर्ब आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब असल्यावर. ओके, मेन वर्ब असल्यावर. चलो, मग याचे वाक्य आपण ऑलरेडी पाहिले आहेत मागच्या वेळेस. त्याचाच आपण आज परत एकदा जस्ट ओव्हरलुक करूया आणि मग पुढे ऍक्च्युअली वाक्य बनवून त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची आज. ओके, एकदा बघा. WH क्वेश्चन्सच्या आधी पण आपण हे सगळं पाहिलंय. ओके, आता बघूया डायरेक्ट क्वेश्चन आन्सर्स. डू यू स्पीक इंग्लिश याच्यामध्ये डू हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. थोडंसं फास्ट घेणार आहे मी कारण की हा टॉपिक ऑलरेडी आपण डिटेलमध्ये पाहिला आहे, राईट. तरी कोणाला जरी डाऊट असतील तर तुम्ही गो थ्रू करताना विचारू शकता किंवा एकदा लक्ष देऊन तुम्ही समजून घ्या. डू यू स्पीक इंग्लिश? आन्सर येस, आय स्पीक इंग्लिश. शॉर्ट आन्सर येस, आय डू. निगेटिव्ह मध्ये काय? डूचं डू नॉट केलंय. डोंट यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्लिश बोलत नाही का? नो, आय डोंट स्पीक इंग्लिश किंवा नो, आय डोंट. ओके, आफ्टर दॅट WH क्वेश्चन आपल्याला पाहायचंय. WH क्वेश्चन मध्ये काय ऍड केलंय आपण तर बघा. बेसिक क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बने आपण केली होती आणि त्याच्यामध्ये जर WH रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे जसं वाय, वेन, वेअर, हाऊ या चारीपैकी कोणता एक वर्ड तुम्ही इथे घेतला तर तुमचा WH क्वेश्चन तयार होतो. वेअर डू यू स्पीक इंग्लिश? मग पहिला क्वेश्चन होता डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्रजी बोलता का?
मग आता WH इंग्लिश काय होईल? वेअर डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही कुठे इंग्लिश बोलता? वाय डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही काय इंग्लिश बोलता? हाऊ डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही कसं इंग्लिश बोलता? अँड वेन डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही केव्हा इंग्लिश बोलता? तर बरेच वेळा लोक इंग्लिश बोलतात, परंतु ऑफिशियल आणि यू कॅन से प्रोफेशनल स्टेजवर बोलतात. फ्रेंड्स मध्ये मोस्टली इंग्लिश बोललं जात नाही, जरी इंग्लिश येत असेल तर. म्हणून आपण बऱ्याच वेळा अशा ऍक्टिव्हिटीज घेत असतो की ज्याच्यामध्ये अननोन पर्सन, स्ट्रेंजर्स बरोबर तुमची ओळख होते आणि तुम्ही इंग्लिश बोलू शकता. मग आपला जो ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, तो आपण अननोन सगळे लोक आहेत, कारण 900+ लोक आहेत, एकमेकाला ओळखत नाहीयेत आपण. त्या ग्रुपमध्ये एकच कंडिशन आहे की इंग्लिशमध्ये तुम्ही कम्युनिकेट करा. यू कॅन आस्क क्वेश्चन्स, यू कॅन शेअर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इंग्लिश. मग त्याचा यूज सगळ्यांना होईल. ओके. इवन इन पर्सन तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही अहिल्यानगरमध्ये असताल तर ग्लोबल इंग्लिश क्लब आपण घेत असतो मंडेला. जसा हा अहिल्या उत्सव आहे फक्त महिलांसाठी, तसं ग्लोबल इंग्लिश क्लब हा लाईव्ह ऍक्टिव्हिटीसाठी आपण घेत असतो, जेणेकरून ज्याला समोर येऊन इथे इंग्लिश बोलायचं आहे तेही येऊ शकतात. तोही वर्षभर असतो सगळ्यांसाठी फ्री, दर सोमवारी 5:30 ते 6:30. आजचा तो सेशन खूप छान झालाय. ओके. आणि त्याच्यामध्ये हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ कॉन्फिडेंटली इन इंग्लिश हा टॉपिक आपण घेतोय. मागच्या 3 वीक पासून आज पार्ट 3 होता. तर खूप छान त्याचा रिप्लाय मुलांचा येतोय आणि त्यांच्या डिमांडवरच आपण टॉपिक्स घेत असतो, कारण क्लास वेगळा आहे आणि ऍक्टिव्हिटी वेगळी असते. सो अशा ऍक्टिव्हिटी आपण दर सोमवारी घेतो. सो पॉसिबल असेल तर नक्की या. नसेल पॉसिबल, तुम्ही लांब राहत असताल, ऑल ओव्हर महाराष्ट्रातून लोक जॉईन होतात, तर तुम्ही युट्यूब लाईव्ह पण ते पाहू शकता, जे ऑफलाईन सेशन तुमचं मिस झालेलं असतं. सो ग्लोबल इंग्लिश ऍप हेच आपलं युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन आजचा सेशन तुम्ही लाईव्ह बघू शकता. या आधीचेही सगळे सेशन्स तिथे आहेत. ठीक आहे. मग अहिल्या उत्सव मध्ये तर आपण बेसिक टू ऍडव्हान्स जाणारच आहोत, परंतु लाईव्ह ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला करता आल्या पाहिजे, किंवा ऍटलिस्ट त्याला एक्सपोजर म्हणून तुम्ही पाहू शकता कसं केलंय, काय करेक्शन त्यात सांगितले सरांनी. हे सगळे तुम्हाला फायदेशीर आहेत. आणि ऑन डिमांड आपण ते युट्यूब लाईव्ह करतोय, जेणेकरून बरेच लोक ऑनलाईन क्लास करतात. आणि तुम्ही आता लाईव्ह अहिल्या उत्सव मध्ये पण आहात. आता स्वाती मुंबईवरून आहे, अजून बरेच लोक आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन झालेत. तर हे खूप विशेष आहे की तुम्हाला त्याचा फायदा होतोय, परंतु तुम्ही त्याला रोज नुसतं पाहू नका, त्यातून अप्लाय करा. काही नोट्स बनवा स्वतःच्या. ते क्वेश्चन आन्सर तुम्ही मला या लाईव्ह सेशन मध्ये विचारू शकता. ठीक आहे. अल्टिमेटली इट हॅज टू बी इंटरॅक्टिव्ह क्लास. क्लास हा इंटरॅक्टिव्ह पाहिजे, कारण इंग्लिश हे एकट्याने बोलून दुसऱ्याला येणार आहे असं नाही होणार. तुम्ही ऐका नक्की, परंतु बोला पण, डाऊट्स विचारा. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. चलो, मग आता याच क्लासमध्ये आपण काही डाऊट्स असेल तुमचे तर तेही क्लिअर करूया. आता बघा. ओके. पुढे आपण WH क्वेश्चन अजून पाहतोय. WH क्वेश्चन मध्ये आपण वेअर डज ही स्पीक इंग्लिश, पहिले आपण पाहिलं वेअर डू यू स्पीक इंग्लिश. मग तिथे डू यू घेतलं होतं, आता इथे डज ही घेतोय. वेअर डज ही स्पीक इंग्लिश म्हणजे तो कुठे इंग्लिश बोलतो. उत्तर येईल ही स्पीक्स इंग्लिश ऍट GVA क्लास. तो GVA क्लास मध्ये इंग्लिश बोलतो. आले लक्षात? मग ही स्पीक्स का घेतलं, याचं कारण तुम्हाला माहिती आहे. V4 आपण वापरतो ज्यावेळेस सब्जेक्ट ही, शी, इट, नेम यापैकी एक असतो, त्यावेळेस क्रियापदाला एस किंवा ES लावला जातो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त. ओके. आता हा नियम लक्षात कसा ठेवायचा, की ज्या वेळेस वाक्यामध्ये डज किंवा डज नॉट असतं त्यावेळेस हा नियम लागू होत नाही. मग कधी लागू होतो, ज्यावेळेस डज किंवा डज नॉट वाक्यात नसतं. समजलंय? इझिली लक्षात ठेवायला सोपं आहे. कॉन्ट्रास्ट नियम त्याला आपण म्हणतो. ज्यावेळेस वाक्यामध्ये डज किंवा डज नॉट असतं त्यावेळेस क्रियापदाला परत एस किंवा ES लावायचं नाही. ज्यावेळेस डज किंवा डज नॉट वाक्यामध्ये नसतं त्यावेळेस क्रियापदाला एस किंवा ES लागेल. हा नियम फक्त सब्जेक्ट ही, शी, इट, नेम या चारपैकी एक करता सिंपल प्रेझेंट मध्ये असल्यावर लागू होतो. ओके. चलो, आता पुढे जाऊया. वेअर डझंट ही स्पीक इंग्लिश, तो कुठे इंग्लिश बोलत नाही. मग तो कुठे बोलत नाही इंग्लिश, तो इंग्लिश ज्यावेळेस क्लासमध्ये नसतो किंवा घरी असतो त्यावेळेस बोलत नाही. ही डझंट स्पीक इंग्लिश ऍट होम, तो घरी इंग्लिश बोलत नाही, जसं तुम्ही करता तसं. बरोबर ना? तुम्ही पण घरी इंग्लिश बोलत नाही आणि क्लासमध्ये पण बोलत नाही. आता आपण लाईव्ह क्लासमध्ये असतो, परंतु आपण बोलत नाही बऱ्याच वेळा. येस ऑर नो?
बऱ्याच वेळा बोललं जात नाही म्हणून प्रॉब्लेम येतो. बोललं पाहिजे. जे तुम्हाला अडचणी आहेत, डोंट हेजिटेट टू आस्क. हा स्पेशली महिलांसाठी आपण तो अहिल्या उत्सव घेतोय आणि वर्षभर आहे. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारावे, त्यातून तुम्हाला इंग्लिश बोलण्याचा आत्मविश्वास मिळावा, टॉपिक शिकवल्यावर त्याच्यावर क्वेश्चन आन्सर व्हावे, ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घ्यावा, एवढाच उद्देश आपल्या या क्लासचा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त डाऊट्स आणि जास्तीत जास्त चर्चा इंग्लिशमध्ये करा. चलो पुढे जाऊया. आता WH क्वेश्चन आपण ऑलरेडी शिकलेलो आहे कसं बनवायचंय. ठीक आहे. मग आता याची पहिले एकदा ऍक्टिव्हिटी घेऊया आणि मग लाईव्ह ऍक्टिव्हिटी मला घ्यायची आहे पुढे. चलो आता WH क्वेश्चन नुसते माहिती आहे कसं बनवायचं याला अर्थ नाही, बनवून पण बघावे लागतील ना. आता बघा याच्या समोर तुम्हाला फॉर्मॅट दिलाय डिटेलमध्ये. ठीक आहे. हा फॉर्मॅट तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही नंतर लिहून घ्या वहीमध्ये. ठीक आहे. वेळ कमी असतो म्हणून आपण स्क्रीनशॉट काढायला सांगतो. आयडियली तुम्ही लिहून पण घेऊ शकता, परंतु आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाहता येईल. चलो सो WH क्वेश्चन परत एकदा डिटेल मध्ये बघा. हे बघा WH प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट हा नियम आहे. वाय एम आय इंग्लिश स्पीकर, याचा बेसिक क्वेश्चन काय होईल. हेल्पिंग वर्बनी सुरुवात झाली की बेसिक क्वेश्चन. एम आय इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश बोलणारा आहे का. येस आय एम. आता बेसिक क्वेश्चन आहे WH काय. वाय एम आय इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश बोलणारा का आहे. बिकॉज आय लव्ह इंग्लिश सब्जेक्ट. असं तुम्हाला म्हणावंच लागेल तरच तुम्हाला येईल. ठीक आहे. आय लव्ह इंग्लिश सब्जेक्ट म्हणा बरं सगळ्यांनी. येस आय लव्ह इंग्लिश. Subject. Yes, I love English subject. येस Yes, किंवा I आय love लव्ह टू English subject. इंग्लिश. ओके असंही तुम्ही म्हणू शकता. आणि असं का म्हणायचंय, कारण ज्या गोष्टीवर आपण प्रेम करूया त्याच गोष्टीवर आपल्याला वेळ देता येतो. मग इंग्लिश हे फक्त भाषा नाहीये, इट्स अ लाईफस्टाईल. ओके ही फक्त भाषा म्हणून तुम्ही शिकला तर तुम्हाला अवघडच वाटेल. इट्स अ लाईफस्टाईल. ही लाईफस्टाईल आहे. इंग्लिश बोलायला लागल्यावर एक वेगळं ग्लॅमर, एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो. आणि बऱ्याच जणांचा अनुभव आहे, मला नेहमी लोक भेटतात जे माझे स्टुडंट्स असतात, एक्झिस्टिंग स्टुडंट्स असतात, ते डायरेक्ट सांगतात सर ऍब्सोल्युटली यू हॅव गिव्हन अस ट्रिमेंडस कॉन्फिडन्स बिकॉज यू टॉट अस टू स्पीक इंग्लिश. तुम्ही आम्हाला बाकी काही नाही फक्त इंग्लिश बोलायला शिकवलं. हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे आमच्या आयुष्यात आणि त्याच्याने आमचा खूप कॉन्फिडन्स वाढलाय. आणि मला माहिती आहे तुम्हालाही तेच पाहिजे म्हणून तुम्ही या क्लासला वेळ देताय. एम आय राईट. येस तुम्हाला सर. तो Yes, sir. आत्मविश्वास मिळवायचा आहे जो 100 लोकांमध्ये असो, 1000 लोकांमध्ये असो, कोणाबरोबर एकट्यामध्ये बोलताना जरी असो, पण इंग्लिशमध्ये असल्यावर तो प्रॉब्लेम येतो आणि तो आला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे. आणि ते तुम्ही ऑलरेडी प्रयत्न करताय. फक्त विशेष प्रयत्न करा, नुसते प्रयत्न नका करू. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आठवडाभर तुम्हाला वेळ दिलेला असतो रिपीट करायला, ते करूनच येत चला. चलो पुढे जाऊया. ओके वाय एम आय नॉट इंग्लिश स्पीकर, असं बऱ्याच जणांना वाटतं मी इंग्लिश बोलणारी व्यक्ती का नाहीये. बिकॉज आय डोंट लव्ह इंग्लिश सब्जेक्ट. सिंपल कारण, कारण माझं त्या गोष्टीवर प्रेम नाहीये. आले लक्षात. तर प्रेम करा इंग्लिशवर. ठीक आहे. वाय इजंट ही इंग्लिश स्पीकर, तो इंग्लिश बोलणारा का नाहीये. बिकॉज ही डझंट लव्ह इंग्लिश सब्जेक्ट. आता इथे डज नॉट झाले बघा, पहिल्या ह्याच्यात डोंट होतं, इथे डझंट झाले. बदल लक्षात आलंय. हा मग थर्ड पर्सन आहे ना ही शी इट नेम, त्यावेळेस आपल्याला डज नॉट वापरावं लागेल निगेटिव्ह असेल तर. वाय Yes. आरंट दे इंग्लिश स्पीकर्स, ते इंग्लिश बोलणारे का नाही आहेत. बिकॉज दे डोंट लव्ह इंग्लिश सब्जेक्ट. जाणीवपूर्वक आपण उत्तर सेम ठेवलंय. WH चे क्वेश्चनचे उत्तर वेगवेगळे असतात. सेम उत्तर कधीच येणार नाही, कारण वाय म्हटलं की प्रत्येकाचे वेगळे कारण आहे. बरोबर आहे की नाही. आता मी एखाद्याला विचारलं वाय डोंट यू अटेंड दिस क्लास रेग्युलरली, तुम्ही हा क्लास रेग्युलरली का अटेंड करत नाही. 10 कारण येतील सर, एक पण नाही 10 कारण प्रत्येकाचे. बरोबर आहे की नाही, वेगवेगळे कारण येतील. आणि लक्षात. मग तसंच वायचं आन्सर हे खूप गमतीशीर असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ द लँग्वेज. चलो ओके इथपर्यंत क्लिअर, सगळ्यांना समजलंय. येस सर. Yes, sir. ओके मग आता WH क्वेश्चन बनवूया आपण, चालेल. ओके येस. चलो लेट स्टार्ट नाव. हु वुड लाईक टू स्पीक फर्स्ट, कोण बोलणार आहे पहिले. चला बरं, कोण क्वेश्चन बनवणार आहे आणि कोण विचारणार आहे. येस एनीबडी, स्टार्टिंग फ्रॉम कविता मुथा अँड स्वाती शेवटे. चलो ओके सर. सांगा बरं. जे माझ्या समोर आहे त्यांचं नाव पहिले घेतोय मी बरं का, बाकीचे पण हात ओके. वर करून
तुम्ही सांगू शकता सर मलाही प्रश्न विचारायचा आहे किंवा मलाही इंग्लिशमध्ये हे कसं माहिती पाहिजे मला कळायला पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न मराठीत विचारू शकता तुम्ही, तो इंग्लिशमध्ये कसं होईल हे मी सांगेल. ओके, तुम्हाला जेवढे डाऊट्स असतील तेवढे सगळे विचारा. चला. हम्म. Where does she play cricket? वेअर डज शी प्ले क्रिकेट याचा अर्थ काय होतो कविता? तू कुठे खेळायला जातेस? कुठे खेळत आहेस? नाही नाही, बेसिक वर कमांड घ्या, बेसिक नाही चुकलं पाहिजे. Okay, where does she plays cricket? नाही, प्ले सॉरी फक्त where does she play cricket? मग तुम्ही का चुकताय? सॉरी ते डज असताना क्रियापदाला वर्बला एस नाही लावायचं. नक्की. हा. मग आता लावू नका परत. चला. ओके सर. हा, याचा अर्थ सांगा. आता पहिले बेसिक क्वेश्चन विचार करा, मग डब्ल्यूएच कडे जाऊया. बेसिक क्वेश्चन काय होईल या वाक्याचा? म्हणजे मिनिंग सांगू सर? नाही, बेसिक क्वेश्चन इंग्लिश मध्ये काय होईल? तुम्ही जे बनवले त्या वाक्यामधला बेसिक क्वेश्चन काय आहे? डज शी प्ले क्रिकेट? व्हेरी गुड. याचा अर्थ सांगा. तू क्रिकेट खेळतेस का? खेळत आहेस का? नाही ना, चुकतंय बेटा. कविता लक्ष कुठे आहे? तुम्ही लक्षात घ्या, अंदाज लावून नका सांगू. तुम्हाला माहिती आहे ना म्हणून तुम्हाला विचारलंय. मागच्या ओके सर. सेशनला आलेलं आहे. तुम्ही लक्षपूर्वक प्रॅक्टिस करा एक एक क्वेश्चनची. तुम्ही जे बोलताय ना ते कॅज्युअली बोलताय, म्हणजे सहज इंग्लिश बोलताय, सहज मराठीत सांगताय. आपल्याला शब्दशः जावं लागेल तरच कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. आता मला पहिले बेसिक पासून सांगा. डज कोणाबरोबर वापरतो आपण? ही शी इट. नक्की बरोबर. हो सर. आता ही नेम म्हणजे कोण? मराठीत सांगा. तो ती ते. बरोबर आहे. मग आता याच्यात कुठेतरी तू आहे का? नाही. हा. तुम्ही काय घेता मग? हा. म्हणजे ती कॅज्युअली क्रिकेट. लक्षात घ्या. चुका कधी होतात माहिती का? कॅज्युअली लक्ष नसले तरच चुका होतात, बाकी कधीच होऊ शकत नाही. लक्ष वाढवा. चलो, आता तुम्हाला समजले तू नाहीये त्याच्यामध्ये, मग तुम्ही तू घ्यायचं नाही मराठीत. आता तुम्ही हम्म. थर्ड पर्सन बद्दल बोलताय. कोणाशी ओके सर. बोलता थर्ड पर्सन बद्दल तुम्ही? ती शेवटी स्वातीसाठी बोलते. हा, आता तुम्ही स्वातीला विचारताय ना हे, बरोबर आहे. हा. म्हणजे फर्स्ट पर्सन तुम्ही आहे, जो बोलतो तो हो. फर्स्ट पर्सन. ज्याला हम्म. विचारलं जातंय तो सेकंड पर्सन, आणि हा. ज्याच्याबद्दल विचारलं जातंय तो थर्ड पर्सन. थर्ड पर्सन. आता लॉजिक लक्षात आलं का? मराठीत पण हेच लॉजिक आहे ना. मी हो आता सर. तुझ्याशी बोलतोय, तुला विचारतोय म्हणजे तू सेकंड पर्सन. आता मी तुला स्वाती बद्दल विचारलं, काय ती स्वाती थर्ड पर्सन. कुठे खेळते? अच्छा. वेअर डज स्वाती प्ले? पहिले ओके. पहिले प्रश्न काय? बेसिक प्रश्न आहे. डज स्वाती प्ले? स्वाती खेळते का? आता अच्छा. प्रश्न होईल, तू उत्तर देशील येस किंवा नो. येस सर. आता याचं उत्तर येस नो मध्ये आलं का? मग पुढचा प्रश्न, वेअर डज स्वाती प्ले? कुठे ओके. खेळते? आता हा झाला डब्ल्यू एच क्वेश्चन. हम्म. मग का चुकायचं काय कारण आहे? मग सांगा. आता लॉजिक लक्षात आल्यावर का चुकतंय मग? सर ते शब्दशार्थ लक्षात नाही आलं मला. म्हणजे क्वेश्चन लक्षात आलं पण ते सांगताना थोडं मिस्टेक झाली. आणि मिस्टेक होऊ द्या, पण एक मिस्टेक एकदाच करा, दरवेळेस ओके. नवीन मिस्टेक करा. चलो. आणि त्याला एकच गोष्टी लक्ष देणे, आणि ती तुमच्याच हातात आहे, फक्त तेवढं द्या प्लीज. चलो. हम्म. हा, आज द क्वेश्चन अगेन. वेअर डज शी प्ले क्रिकेट? हा, आता स्वाती तुला प्रश्न आहे, वेअर डज शी प्ले क्रिकेट? ती क्रिकेट कुठे खेळते? She plays cricket on the ground. व्हेरी गुड. शी प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड. ती ग्राउंडवर क्रिकेट खेळते. आलं लक्षात? आलंय का कोणाबद्दल काय विचारलं? व्ही पण वापरले नाही तर बरोबर आहे ना? ऍब्सोल्युटली करेक्ट. ती ग्राउंडवर क्रिकेट खेळते. आता थर्ड पर्सन बद्दल आहे ना, हम्म. ती म्हणजे शी. शी प्लेज, मग इथं Okay. व्ही फोर येणार. शी प्लेज. ओके. चलो. आता तुम्ही प्रश्न विचारा स्वाती कविताला. Yes. Where do you sing a song? हा. येस. आय सिंग सॉन्ग. नो नाही. नो No. नो. यस का बोलले तुम्ही कविता? काय रिपीट वन्स अगेन. हा, 2 मिनिट ऐका. पहिले समजून घ्या, मग घाई नका करू बोलण्याची. तिने यस मला म्हटलं होतं, मी तिला म्हटलं की प्रश्न विचारता, स्वातीने मला सांगितलं यस. ओके, ओके. हो म्हणजे बोलते असं. आता तुम्हाला विचारताना तिने काय विचारलं? वेअर डू यू सिंग सॉन्ग? तू गाणं कुठे गाते?
आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे गाते लोकेशन सांगायचंय. तुम्हाला हम्म. डू यू सिंग सॉन्ग असं विचारलं तर मग तुम्ही म्हणा येस. Yes. तुम्ही गाणं गाता का किंवा तू गाणं गाते का असं ज्यावेळेस प्रश्न असतो तो सुरुवात होईल डू किंवा डज ने. बरोबर ओके. आहे. येस सर. आता वेअर म्हटल्यावर मग येस नो नाही येणार. हा, आता लक्षात आलं. कुठे गाणं गाते. आय सिंग अ सॉन्ग इन माय हाऊस. ओके. आय Okay. सिंग अ सॉन्ग इन माय हाऊस. मी माझ्या घरामध्ये गाणे गाते. कारण बाहेर कोणी गाणं ऐकणार नाही माझं, मला माहिती आहे. आणि घरच्यांना तर काही चॉईस नाहीये, त्यांना ऐकणंच आहे. सर तुमचे गाणे सर्वजण ऐकतात ते. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. ही गुरुजींची कृपा आहे आमची, त्यामुळं. So काल do you like singing? गेलो होतो. काल राहुरी कृषी विद्यापीठात कार्यक्रम होता. खूप छान एक्सपिरियन्स आला. आमच्या गुरूंची कृपा आहे की ते आम्हाला संधी देतात. काल अभंग, भक्तिगीत, सूफी गीत खूप छान एक 7-8 गाणे आम्ही गायले तिथे आणि अरे बाप. एक्सपिरियन्स आला. कुलगुरू जे होते राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू खूप छान, त्यांनी 1-1.5 तास वेळ दिला स्वतः आणि अरे बाप. कार्यक्रम झाला तो. व्हेरी नाईस. काँग्रेस. कॉंग्रॅच्युलेशन्स सर. ही गुरुकृपा लागते. आमचे गुरुवर्य पवन श्रीकांत नाईक सर, त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी गाणं त्यांच्याकडे शिकतोय आणि ते मला स्टेजवर पण बसवतात. मला माहित नाही किती येतं, परंतु ते बसवतात आहे. त्यामुळे चालू आहे काम. तर आमचं पण आहे, प्रमोद सखी मंडळ आहे सिंगिंगचे. सगळ्या टाईपचे म्हणजे देवभक्ती, सगळे टाईपचे प्रत्येक वीक मध्ये एक क्लास असतो वा, आमचा. वा. खूप छान, खूप छान. करत राहा. जेवढ्या तुमच्याकडे हॉबी आहे तेवढ्या करत राहा. कारण त्याच तुम्हाला एक वेगळ्या लेवलला एनर्जी देत असतात आणि मग त्याला म्हणतात ना, जो है उसे बेहतर करो, वही अपने हाथ में है. तो आप लोग अभी इंग्लिश में आप सीखना चाहते हो तो बेहतर करो. सिर्फ करो मत, बेहतर करो. आठवड्यातून बेहतर. एकच तास असतो की नाही, मग तो 1 तास तुम्हाला वाट पाहायला लावतो. आता हा पुढच्या सोमवारी आता क्लास आहे, मग हा नीट करा आणि ह्या आठवड्यात जे अभ्यास आहे तो पण पूर्ण करा. मग तुम्हाला मजा येईल. नाहीतर मग ओके. डायरेक्ट मंडे टू मंडेच आले फक्त, तर त्याच्याने काय होईल, प्रगती नाही होणार. तुम्ही ऐकताल, हा छान वाटते बरं का, क्लासमध्ये असलं ना मग बरं वाटतं, इंग्लिश समजतं, सर बोलतात, कळतं. पण परत काहीच केलं नाही तर मग काहीच होणार नाही. ते बऱ्याच नाईस. महिलांचं केकच्या क्लास बद्दल होतं असं. केकच्या क्लासला जातात, वा 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 केक यायला लागलं बरं का, त्या दिवशी जमतं. दुसऱ्या दिवसापासून काही केलं नाही तर मग महिन्याभराने विचारलं ना घरच्यांनी, आता केक बनवा बरं. हा ते बनवायचं आहे पण तो होईल का नाही नीट माहित नाही, जाऊ दे ऑर्डरच करू. असं 90% महिलांचा एक्सपिरियन्स मला त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे. तर तसं प्लीज करू नका. इंग्लिश हे तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. तुमचे Yes. जावई असो, तुमच्या सोना असो, तुम्ही स्वतः असो, तुम्हाला पण लागणार आहे, सगळीकडेच वापरायचं आहे भविष्यात. मग त्याची तयारी आपण जेव्हा करतो त्यावेळेस कशी केली पाहिजे. परफेक्ट केले. हा, महिलांना असं सांगायची गरज नाही तयारी कशी पाहिजे. आपण महिना महिना आधी तयारी करतो दिवाळीची, दसऱ्याची. बरोबर आहे ना, मग स्वतःसाठी आयुष्यभराची तयारी नाही. त्यामुळे जरा जोर लावून करा म्हणजे मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. येस. चलो, गो टू नेक्स्ट पॉइंट. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. सारिका. तुला आवाज बारीक येतोय सर. हा, बोला सारिका. आवाज थोडा बारीक येतोय सर. बारीक येतोय. हो. माझा आवाज ऍक्च्युली बारीक नाहीये खरं. बरं ठीक आहे, मी माईक यूज करतो परत. प्लीज गिव्ह मी द हेडफोन. लेट्स चेक. कधी कधी इंटरनेट कमी असल्यामुळे होऊ शकते. तुमच्या बाजूला नाही. सगळ्यांनाच बारीक येतोय का आवाज. नाही, थोडं आहे सर आज. तर लास्ट वीक पण असाच होता. ब्रेक होतोय आवाज, ब्रेक. अच्छा, हम्म. बर बर. थोडस नेटवर्कचं, पण इकडे तर स्ट्रॉंग आहे नेटवर्क, वायफाय आहे. प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. मे बी. ठीक आहे, आता बघूया. हॅलो, इज इट ओके नाव. सर तसंच आहे पहिलेच. तसंच येतोय ना. हो. ओके. आता मे बी मग नेटवर्क इश्यू आहे थोडासा. होप्स फॉर द बेस्ट. चला आपण प्रयत्न करूया. हा, नेक्स्ट क्वेश्चन. चलो, कोण विचारते. आता ज्याला इंग्लिश मध्ये सुचत नसेल त्यांनी मराठीत क्वेश्चन विचारा. फक्त कोणता क्वेश्चन विचारायचा आहे हे समजून घ्या फक्त. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधं वर्तमान काळ. हा, विचारा बरं क्वेश्चन. So I want to ask again question. हा, आय वॉन्ट टू आस्क क्वेश्चन अगेन. Okay. चलो, Okay. विचारा. Uh,
Where does he enjoy the English speaking? वेअर डज ही एन्जॉय इंग्लिश स्पीकिंग क्लास? तो इंग्लिश स्पीकिंग क्लास कुठे एन्जॉय करतो? Okay. सगळ्यांना क्वेश्चन कळालाय? आता पहिले बेसिक क्वेश्चन याच्यामधलं बघा. हा क्वेश्चन WH आहे. याच्यामध्ये कुठे करतो हा नंतरचा प्रश्न आपण विचारलाय. त्याच्या आधी प्रश्न काय येईल? तो इंग्लिश स्पीकिंग क्लास एन्जॉय करतो का? ओके. किंवा आपण ती घेऊया. ती इंग्लिश स्पीकिंग क्लास एन्जॉय करते का? आता येस किंवा नो मध्ये आन्सर येईल याचं. मग आता सांगा बरं पूर्ण वाक्यात. ती इंग्लिश स्पीकिंग क्लास एन्जॉय करते. हे इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? कोण सांगतंय? Yes, me. हा बोला स्वाती. Yes, she does enjoy the English speaking class in GVA Okay, Global. she does enjoy English speaking class. Very good. Okay. At GVA Global Vision Hmm. Academy. ओके. आता तुम्ही उत्तर पण सांगितलं WH च. पहिले प्रश्न काय होता? मूळ प्रश्न की तुम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लास एन्जॉय करता का? डू यू एन्जॉय इंग्लिश स्पीकिंग क्लास? आता त्याच्या पुढे काय येईल? वेअर डू यू असं होईल. मग WH Hmm. पासून ऍड होईल. मग त्यावेळेस लोकेशन येईल. ठीक आहे, Okay. हरकत नाही. चलो. हा बाकीच्यांनी प्रश्न विचारा. कोण विचारते अजून? पल्लवी. 2 पल्लवी आहेत आपल्या समोर आज. पल्लवी प्लीज विचारा. छाया, सरिता, जयश्री, अंजली. अच्छा हा सांग. विचारा प्लीज. पॅन्ट चेंज. हाँ कविता, कैमरा ऑन रखिए, माइक म्यूट रखो जब आपको नहीं बोलना है तब. बोलना है तो ही अनम्यूट करने के बाद में वापस म्यूट रखो. सर मी आय आस्क हाँ क्वेश्चन. मे आय आस्क असं विचारा. मे आय आस्क. सर मे आय आस्क क्वेश्चन. व्हेरी गुड. आता किती छान वाटलं ऐकायला बघा. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? मी प्रश्न मी विचारू प्रश्न शकते का? ते का? ओके. यालाच दुसऱ्या पद्धत कशी आहे? एक्सक्यूज मी सर, कॅन आय आस्क क्वेश्चन? मी ओके. विचारू शकते का? ओके. बस हे कॅन छोटे आय छोटे आस्क. छोटे छोटे फ्रेजेस तुम्ही वापरले ना. तर मगाशी मी बोललेले ते बरोबर होतं का? I want to ask. येस ऍब्सोल्युटली सर, आय वॉन्ट टू आस्क. पण ह्याच्यामध्ये थोडा अधिकार आहे. सर मला विचारायचंय आणि मी Okay. अच्छा. विचारू का? रिक्वेस्ट. कॅन आय आस्क क्वेश्चन. येस. कॅन आय आस्क क्वेश्चन हा डायरेक्ट होईल. मे आय आस्क क्वेश्चन हा थोडासा अजून पोलाइट होईल. आणि अजून सगळ्यात पोलाइट कसं वाटेल? एक्सक्यूज मी सर, कुड यू प्लीज कुड यू प्लीज. कुड यू अलाव मी टू आस्क क्वेश्चन? ओके. आता हा फॉर्मल लेवलला होईल. तुम्ही जे ऑफिशियल कुठे जाता, पेरेंट्स मीटिंगला, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा अजून चांगल्या ठिकाणी कुठे, तर तुम्ही एक्सक्यूज मी असं म्हणून पहिले शकता. कुड यू प्लीज अलाव मी, म्हणजे कृपया तुम्ही मला क्वेश्चन विचारण्याची परवानगी द्याल का? ओके. तुम्ही तुमच्या घरात पण म्हणू शकता असं तुमच्या मिस्टरांना सपोज. एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज हेल्प मी? कृपया कुड तुम्ही यू कृपया तुम्ही मला मदत करताल का? असं विचारून बघा, म्हणजे कधी कधी संधी मिळाली तर. ठीक आहे. नाही तर काही लोक काय करतात, स्वाती कसं म्हणते, मदत करा. ओके. आता स्वाती तसंच बोलले ना, आय वॉन्ट टू आस्क. विचारू का असं काही नाही, मला विचारायचंय, बाकी नाही माहिती मला. ओके. जस्ट स्वाती, जस्ट जोकिंग. ओके. ओके. फक्त दोघांमधला डिफरन्स काय आहे तुम्हाला समजवण्यासाठी मी थोडं कॅज्युअली सांगतोय. आणि हसत खेळत इंग्लिश शिकलो ना तर मजा येईल. नाही तर मग आतापर्यंत तर रोजच वाटत होतं ना. चलो. हा आता विचारा, कोण विचारतंय? पल्लवी. पल्लवी प्लीज. वेअर डज ही प्ले चेस. ओके. आता हा झाला WH क्वेश्चन. याचा अर्थ सांगा बरं पल्लवी. तो कोठे चेस खेळतो. बरोबर आहे. आता तो चेस खेळतो का असा प्रश्न विचारा पहिले. डज ही प्ले चेस. व्हेरी गुड. डज ही प्ले चेस? तो चेस खेळतो का? आता याचं उत्तर द्या कोणीतरी. सर सांगू. हा कोणी पण द्या, काही प्रॉब्लेम. येस आय प्ले चेस. नाही नाही नाही. वेळ म्हटलं तर मग त्याचं उत्तर सांगू का सर? मग काय बघा, आता प्रश्न काय विचारलाय? आय चेस इन माय आय प्ले चेस इन माय हाऊस. नो नो नो. तुमचं काय चुकतंय कविता? कोणाला प्रश्न विचारलाय हे विचारताय तुम्ही, तुम्हाला वेळ नाही विचार. वेअर डज ही? ही चेस ही प्ले चेस इन द स्कूल. हा
आता बेसिक क्वेश्चन काय बरोबर. होता, तो चेस खेळतो का? पहिले त्याचं उत्तर द्या. Does he play? Yes, he does play chess. ओके, आता बरोबर आहे. ओके, Hmm. लक्ष वाढवा. लक्ष वाढवलं तर चुका कमी होतील बरं का तुमच्या. येस ही प्लेज चेस, तो चेस खेळतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे की नाही, कुठे खेळतो? आता Hmm. सांगा. He played chess in the school. आता बरोबर आहे. ही प्लेज चेस Chess इन द in स्कूल. the school. हा, समजलंय का? मग लक्ष दिलं तर Yes, बरोबर येऊ शकतं की नाही? तुम्ही का नाही देत मग? सर लक्ष पूर्ण देते. अरे बघा आता. प्रॅक्टिस थोडी कमी पडते. नाही प्रॅक्टिस नाही नाही आधी. नाही, तुम्हाला येतं पण आहे, तुम्ही बोलता पण छान. फक्त काय होते, प्रश्न विचारलाय तो कुठे खेळतो, तुम्ही म्हणताय मी घरात खेळते. असं अच्छा अच्छा. चालेल का मराठीमध्ये तरी? सांगा बरं. नाही सर सॉरी. म्हणजे ऐकायची जास्त का सवय लावा, कारण ऐकल्याशिवाय तुम्हाला उत्तरच देता येणार नाही. कोणालाच नाही देता येत. हा, चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन. कोण विचारतंय? जल्दी जल्दी, फास्ट, वेळ तर कमी आया नको. हा प्लीज विचारा. वेअर डू दे लर्न स्केच ड्रॉइंग? ओके, मराठी अर्थ काय याचा कोण सांगेल? सांगा पटकन. ते स्केच ड्रॉइंग कुठे शिकतात? वेअर डू दे लर्न स्केच ड्रॉइंग? ते बरोबर. स्केच ड्रॉइंग कुठे शिकतात? आता सांगा बरं, उत्तर कोण सांगेल? मी सांगू सर? हा बोला. बोलो. चित्र कुठे काढले आहे? नाही 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 नाही. ते चित्र कुठं काढले असं नाही, ते कुठे शिकतात. हे बघा, शिकण्याची प्रोसेस विचारली ना त्यांनी. वेअर डू दे लर्न स्केच ड्रॉइंग. मग लर्न म्हणजे इथे शिकणे झालं. मग ते कुठे स्केच ड्रॉइंग शिकतात? आता काढलंय असं म्हणायचं असेल तुम्हाला, ते चित्र कुठं काढतात असा तुमचा प्रश्न होईल. मग हा. वेअर डू दे ड्रॉ पिक्चर? मग ड्रॉ म्हणजे काढणे. मग याच्यासाठी आपण क्रियापदांची तुम्हाला यादी दिलेली बघा. क्रियापद माहिती पाहिजे ना, जसं काढणे म्हणजे ड्रॉ, त्यानंतर शिकणे म्हणजे लर्न. आता हे जे आपण उदाहरणं पाहतोय, हे तुम्हाला ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे, विथ मराठी मिनिंग, उच्चार, त्याचा अर्थ सगळं दिलेलं आहे त्यामध्ये, वाक्य. तर ते एकदा लिहून काढा छान. ओके, मग तुम्हाला नवीन नवीन शब्दांचे अर्थ कळतील आणि ते कळाले की वापरता येतील. ठीक आहे, चलो आता उत्तर द्या बरं. ते दे लर्न हा, स्केच इन द क्लास. दे लर्न स्केच इन द इन द क्लास. क्लास. ते शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये चित्र काढायला शिकतात, स्केच काढायला. व्हेरी नाईस, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. आता विचारणार कोण आहे बघा? आता मराठीत विचारू शकता, तुम्हाला इंग्लिश मध्ये आता सुचत नसेल तर. हा, कोण सांगते? सारिका विचार बरं मराठीत द क्वेश्चन. सारिका, मराठीत विचारा प्रश्न तुमचा. सर साऊंड खूप लो झालाय. माझा हो. आवाज येत नाहीये बाकीच्यांना? सर क्लिअर. अच्छा, तर कमी आहे. एबल टू हिअर. एबल टू हिअर. ओके, हम्म. काय होतं कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मला काहीच करता येणार नाही, सॉरी. माझ्याकडून मला वाटत नाहीये प्रॉब्लेम आहे, कारण मला लगेच इथे दिसतं वर की तुमचं नेटवर्क कमी आहे, जास्त आहे. माझ्या समोर स्क्रीनवर येतं ते. तर आता ते व्यवस्थित दाखवते मला. इट्स प्लीज. नॉट येस. फ्रॉम युअर साइड. आय गेस, हा मला असं वाटतंय की या. तुमच्याकडून जरी असेल ना प्रॉब्लेम, तरी पण तुम्हाला कमी ऐकू येऊ शकतं. ओके, प्लीज नाही गो. सर, आय रेड फुल व्हॉल्यूम. ओके, चलो पुढे कंटिन्यू करूया. हा, ओके. म्हणा बरं क्वेश्चन. मराठीत क्वेश्चन विचारायचंय तुम्हाला. तर हा विचारू सर. हा विचारा. डसनी सुरुवात करते पहिले. नाही, पहिले डस ही. मराठीत मराठीत सांगा क्वेश्चन पहिले. अच्छा, तुझं होमवर्क तू कंप्लीट केला आहेस का? आता लक्षात आलं का कसं गडबड होती मराठीत? बघा, आता तुम्ही भूतकाळात गेला ना कविता मॅडम. अच्छा. केला का आता म्हटल्यावर भूतकाळ झाला तो. तर सर आता फक्त सगळे प्रेझेंट टेन्स मधलेच हा. विचारायचे ना आपल्याला? ओके. तू होमवर्क करते आहेस का? रॉंग.
कन्सेप्ट कंटिन्यू. क्लिअर नाही. कविता लक्ष द्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये परत एकदा समजून घ्या, सगळ्यांसाठी सांगतो. जी क्रिया आपण नेहमी करतो तेवढीच येते. करत आहे का म्हटल्यावर क्रिया चालू झाली, ती कंटिन्युअस टेन्स मध्ये जाईल. अच्छा आता लक्षात घ्या. तू रोज जेवण करतो का? तू अच्छा व्यायाम करतो का? अभ्यास करते का असं. ह्याला म्हणतात साधा वर्तमान काळ. आता तू म्हणजे इथं यू झालं सपोज. डू हम्म यू एक्सरसाइज डेली? तू रोज व्यायाम हम्म करते का? डू अच्छा यू डू यू कुक डेली? तू रोज जेवण बनवते का? ओके ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, तरच तुम्हाला टेन्स कळेल. केला म्हटल्यावर ती भूतकाळात जाईल गोष्ट. मग तू केला हम्म का? तू व्यायाम केला होता का? हे सगळं पुढचे काळ आहेत अजून. एक समजलं ना तरच पुढचं समजेल. हम्म तर अच्छा लक्ष. तू अभ्यास करतेस का? हा, हम्म. ठीक आहे, पण मग इतका वेळ का लागतो समजायला तुम्हाला? तो अभ्यास नाही करत. तर ते ग्रामर माझं वीकच आहे सर, म्हणजे नाही नाही ते नाही, काही काही सांगू नका. काही तुम्हाला सगळं येतंय. तुम्ही बोलता, पण फक्त ना तुमचं काय होतं माहिती का, तुम्ही एका टोन मध्ये नाही करत आहे काम, मध्येच वेगळं काहीतरी आणताय. तर तसं करू नका. एका ह्याचे 100 वाक्य बनवा ना, जोपर्यंत फिट होत नाही डोक्यात. काय करायचं? मी रोज उठतो का? मी रोज झोपतो का? मग तू रोज उठतो का? तू रोज झोपते का? अशी 100 वाक्य बनवा एकाच अर्थाचे. मग तुम्हाला त्याची गुड सवय आयडिया. लागेल. ठीक आहे, प्रॅक्टिस अशीच करावं लागेल. हं? मग ते झालं की मग भूतकाळात जाईल. मी झोपलो का? मग मी उठलो का? मी जेवलो का? मग ही क्रिया झाली की भूतकाळात गेली ती. ठीक आहे. अच्छा ओके सर मराठीचं जे ग्रामर आहे ना कविता, तेच इंग्लिश हम्म मध्ये आहे. चालेल सर हा, मग लक्ष देऊन करा. चुका अशा नका करू ज्या परत परत त्याच होतात. नवीन चुका नक्की करा. चलो. हा, पुढे. आता कोण करू विचारते? हा, विचारा मी. आता. कविता विचारते. हा, तू रोज अभ्यास करतेस का? ठीक आहे. आता सांगा बरं इंग्लिश मध्ये तुम्ही. डज यू स्टडी डेली? हे बघ, परत कसे चुकलं बघा आता. हम्म चुकलं ना. चुकलं. तुम्ही प्रश्न कोणाला विचारलाय मराठीत? तू रोज अभ्यास करते का? म्हणजे माझ्या यू समोर एन. यू येईल ना आता. डू यू येईल. तू रोज अभ्यास करतेस? डज यू डू यू. डू यू अच्छा डू सर यू मी आता फक्त ऐकण्याचं काम करते, कारण की बोलायला जाते चूक होते माझी. आता 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 परफेक्ट विचार केला तुम्ही. आता छान लक्ष देऊन ऐका. आणि पुढचे 2 सेशन पण तुम्ही ऐकायचंय. मग मी तिसऱ्या सेशनला तुम्हाला बोलायला संधी दिला. चालेल. कारण त्याचं कारण सांगतो. मी म्युझिकचं उदाहरण देतो. म्हणजे मी जेव्हा 2016 मध्ये गाणं शिकायला सुरुवात केलं, तर माझंही असंच व्हायचं तुमच्यासारखंच, की मी पण घाई करून विचारायचो सरांना. सर म्हटले गांधीजी लक्ष द्या, ऐका फक्त. मी म्हटलं ओके. ऐकलं, परत विचारायचो. मग सरांनी मला पनिशमेंट दिली. पहिले 2 वर्ष, किती वर्ष? 2, 2 वर्ष फक्त ऐकायचं. मी तुम्हाला किती दिले? 2 सेशन म्हणजे 2 आठवडे. मला किती पनिशमेंट दिली? 2 वर्ष. फक्त ऐकायचं क्लासमध्ये, काहीच गायचं नाही, काहीच बोलायचं. आता विचार करा, 2 वर्ष मला ती पनिशमेंट दिल्यावर मला काय वाटलं असेल? काय क्लास आहे, असं थोडी असतं का? बरोबर आहे की नाही? परंतु त्या 2 वर्षात मला सरांनी, गुरुजींनी एवढं तयार केलं आणि इतकं छान ऐकवलं मला इंग्लिशमध्ये, सॉरी आपल्या म्युझिकमध्ये. आणि त्या 2 वर्षानंतर मला आपोआप यायला लागलं. मला कळालं पण नाही की हे मला कधी शिकवलंय. फक्त ऐका एवढंच मला म्हटलंय. आणि त्याचं खूप ओके सर झाला मला. तर मी इंग्लिश तर एवढं अवघड नाहीये, म्युझिक खूप अवघड आहे ऍक्च्युली. कारण लाखो करोडो लोकांमध्ये एक गायक असतो. बरोबर आहे की नाही? लता मंगेशकर किती झाल्या हो? वन. एकच. एकच आहे ना. त्यांच्यासारखे हजार आहेत का? नाही आहेत. बरोबर आहे. 10 नक्की सापडतील आपल्याला जवळपासचे त्यांच्या, पण हजार नाही सापडणार. म्हणजे करोडो लोकांमध्ये एक असे होतात गायक. आणि इंग्लिश किती लोक बोलतात? करोडो करोडो मध्ये किती लोक बोलतात इंग्लिश? 10% पण नाही. नाही नाही, लाखो बोलतात ना. असं काय करता? नाही, पण करोडो आपल्याकडे नाही बोलत सर. नाही नाही, बोलतात ना. बोलतात. करोडो लोकांमध्ये 1 लाख लोक इंग्लिश बोलू शकतात की हा नाही? बोलतात. येस. मग आपण सोपं सोपं काम करतोय की नाही? 10%. आता म्युझिक वाले थोडे अवघड. म्युझिकच म्हणजे कोणतेही घ्या, क्रिकेट घ्या, म्युझिक घ्या, कोणतीही एक वेगळी गोष्ट घ्या जे आपल्याला ग्लॅमर वाटतं. तर ते लोकांना सोपं वाटतं, पण सोपं नसतं. आणि इंग्लिश सोपं आहे पण अवघड वाटतं. का बरं? कारण योग्य पद्धतीने समजून घेत नाही.
योग्य पद्धतीने प्रॅक्टिस करत नाही. आले लक्षात? मग याला ऐकणं आणि समजून घेणे या दोनच गोष्टी महत्वाच्या. ओके सर. तिसरा टप्पा बोलण्याचा असतो. चलो आता कविता लक्षपूर्वक ऐकेल पुढचे 2 सेशन. ओके ओके. नेक्स्ट कोण सांगते आता? तेच वाक्य सांगायचं का दुसरं सांगायचंय? नाही, नवीन वाक्य घ्या, निगेटिव्ह वाक्य घ्या. आता चला पॉझिटिव्ह झाले, नवीन निगेटिव्ह घ्या. ओके. सांगू? हम्म बोला. आपण फिरायला कुठे चाललो आहोत? निगेटिव्ह हवाय. हा, कविताचीच बहीण आहे ही, मुथा आणि मुनोत. बघा आता, आपण फिरायला कुठे चाललो आहोत. आता ही क्रिया चालू आहे ना, चालू क्रिया आपण घेतच नाही आता. आपण साधं वर्तमान काळ बघतोय. तुम्ही काय बोललाय? आपण कुठे चाललो आहोत म्हणजे कुठे जात आहोत, बरोबर ना? मग क्रिया जाण्याची चालू आहे ना हो. इथे. मग चालू क्रिया नाही पाहिजे, तिथं आयएनजी लागेल. वेअर आर वी गोइंग. मग हे आपण अजून शिकवतच नाही, ह्याला अजून टाइम आहे. आपण फिरायला कुठे जातो, फुल स्टॉप. असं विचारलं तर हे होईल साधं वर्तमान काळ. म्हणजे नेहमीची गोष्ट विचारतो ना आपण. आपण रोज फिरायला कुठे जातो, आपण दर रविवारी जेवायला कुठे जातो. आता लक्षात आलंय का? मग तो नेहमीची क्रिया विचारतोय आपण. आपण रोज घरामध्ये कुठे झोपतो, आपण रोज भाजी कुठून आणतो. ह्या क्रिया कुठे झाल्या? साधे वर्तमान काळातल्या झाल्या. समजलंय का आता? आपण भाजी हो. आणायला कुठे जात आहोत, आपण जेवायला कुठे जात आहोत. ही क्रिया चालू झाली. चालू क्रिया आता आपण नाही पाहते, ते पुढे जाऊन पाहायचं, त्याच्यामध्ये वेगळे शब्द येणार. ओके. ओके. हा, व्हेरी गुड. मग आता कसं होईल तुमचं वाक्य? बोलत सांगा बरं एकदा. आपण फिरायला कुठे जाणार आहोत? जाणार आहे. नाही नाही, परत तीच क्रिया झाली. कंटिन्युअस मध्येच विचारताय तुम्ही. साधा वरण भात घ्या, साधा वरण भात. आपण फिरायला कुठे जातो, जाणार आहोत, जात आहोत, ही क्रिया पुढे झाली. ओके. खिचडी, अजून काय पुढचे आयटम आहेत ना, बिर्याणी, मसाला भात, ते सगळं झालं. ते नकोय आपल्याला. आपल्याला साधा साधा वरण भात पाहिजे, जास्त काही काम नाही त्याच्यात. तसं तसं वाक्य शिकतोय आपण. आपण फिरायला कुठे जातो. मग जातो, येतो, बोलतो, हे झालं आपल्याला साधा वर्तमान काळ. मग मराठीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट बघा. ज्या वाक्या शब्दांच्या शेवटी त येईल, ओके, त्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणूया. जातो, येतो, बसतो, खातो, पितो, उठतो, बोलतो, गातो, करतो, ह्या सगळ्या क्रिया काय आहेत? आता ह्याच्यामध्ये तत्वानुसार बदलेल बघा. म्हणजे मी उठतो, मी बोलतो, तू उठते, तू बोलते. आता लक्षात आले? बोलते झालं का याच्यात? बोलतो, बोलते. जसा मुलगा असेल तर बोलतो, मुलगी असेल तर बोलते. आलं लक्षात? आपण बोलतो. हा. ओके. ते बोलतात, ते बोलतात होईल की नाही आता? अनेक हो. लोक आहेत ना, म्हणून ते बोलतात झालं. मग मराठीच्या व्याकरणामधलाच नियम आपण लावतोय. एक वचन असेल, मी बोलतो, आपण बोलतो, बरोबर आहे. तो हा. बोलतो, ती बोलते, ते बोलतात, ते खूपच बोलतात. आता असं पण होतं की नाही, ते खूपच बोलतात बाई, असं मी बऱ्याच वेळा ऐकतो. ठीक आहे. मग ते बोलतात म्हणजे ते म्हणजे इथं एकवचनी आदर तिथे नाहीये, अनेक लोकांबद्दल आहे. ते मुलं खूप बोलतात. हे सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य आहे. फक्त ते मुलं म्हणजे जास्त मुलं आहेत. ओके. आले लक्षात? हो. तो खूप हो. बोलतो, ती खूप बोलते. अजून काय? एखादं नाव घेऊन शकतो आपण. कविता बोलते. आता कविता बोलते हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. कविता बोलत आहे म्हटल्यावर क्रिया चालू आहे. समजले का आता? हो. मग चालू क्रिया आपण आता बघत नाहीये, त्याला अजून वेळ आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त साधं वाक्य, स्टेटमेंट, जिथं फुल स्टॉप येईल. समजलं? हो. चलो सांगा बरं वाक्य. आता मराठीतच सांगा. पहिले पहिले मराठी व्याकरण ज्याला नीट समजले ना, सोपं सोपं, त्याला इंग्लिश लवकर समजेल. हा सांगा बरं. तेच सांगू का दुसरं? नाही, कोणतं पण नवीन वाक्य सांगा आता दुरुस्त करून मला, साध्या वर्तमान काळात. बोला मनोज. आठवते सर. हा, आता बघा, मी आठवते, आठवत आहे असं नाही होणार. मी आठवते,
कोणती पण क्रिया घ्या ना तुम्ही. मी आठवते, मी विचार करते, मी बोलते, मी ऐकते. हे झालं साधं वाक्य, साधं वर्तमान काळातलं. आय लिसन, हो आय स्पीक, आय थिंक. एवढंच साधं वाक्य आहे. मग साधं साधं काय आहे? कारण सब्जेक्ट आणि V1 एवढंच वाक्य घेतलंय आपण. दुसरं काहीच नाही घेतलंय. तुम्ही काय म्हणताय? मी विचार करत आहे. मग आय एम थिंकिंग. मग याच्यामध्ये एम आलं, थिंकिंगला ING केलं, थिंकला. मग हे थोडं वाढलं ना काम. बरोबर आहे की हो नाही? म्हणजे दोन हो तीन लोक घरात असेल ना, मग काही वाटत नाही. जेव्हा 4 लोक येतात, 5 लोक नवीन येतात, त्यावेळेस कसं तुमचं काम वाढतं. तसं हो झालं ते. मग काम वाढलं की गडबड होते की नाही? मग त्यामुळे आता आपण सोपं सोपं घेतोय. सोपं सोपं काय? हा, आम्ही आमचे 2 लोक तेवढा स्वयंपाक आम्ही करतो बाबा. 4 लोक आले की थोडं टेन्शनच येतं. ते 4 लोकांना आपण लांब ठेवले अजून का? कारण त्याला वेळ आहे अजून. आधी 2 लोकांचं नीट करूया आपण. ओके, मग साधं 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 वाक्य पहिले बनवूया. मग भारी आपण वाक्य जाऊया सगळीकडे पुढे. ठीक आहे? येस. हा, तसं सांगा आता. चला, मग क्रिया घ्या फक्त. मी, आता मी पासूनच घ्या. मी उठते, मी बसते, मी जाते, मी येते. एवढंच वाक्य घ्या. चला सांगा. मी क्लास करत आहे. हा, परत करत आहे म्हटल्यावर क्रिया चालू झाली ना. मी विचार करत आहे, मग विचार करण्याची क्रिया चालू आहे ना आता. मग ती वर्तमान हो काळात गेलो आपण, ते नको आहे आपल्याला आता. मी विचार करते. स्टॉप. तिथंच थांबलं पाहिजे वाक्य. मी मी विचार क्लास करते. करते का? हा, फक्त एवढंच होईल. मी विचार करते. मग ह्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार सांगा बरं आता. मी म्हणजे आय. विचार करणे ही क्रिया क्रिया काय? थिंक. आय थिंक. दॅट्स इट. एवढंच वाक्य आहे फक्त. किती सोपं वाक्य बोलतोय आपण. आय थिंक, मी विचार करते. ओके, आता यालाच निगेटिव्ह वाक्य काय होईल? मी विचार करत नाही. आता हे झालं त्यातलंच वाक्य, फक्त नकारार्थी. मग काय येईल नकारार्थी वाक्य करताना आपल्याला? डू डू नॉट असं वापरावं लागेल. डू नॉट. ओके, मग काय येईल वाक्य? कोण सांगेल? मी विचार करत नाही. सर सांगा मी बरं छाया. सांगा बरं छाया तुम्ही. मी विचार करत नाही. प्रयत्न करा. हा, माईक म्यूट ठेवा. ज्यांच्याकडे आवाज येतोय त्यांनी माईक म्यूट करा. सर छाया, सांगू का थोडं? बोलायचंय छाया. मी विचार करत नाही असं वाक्य बोला. I don't think. अरे बाप रे, क्या बात है. 100% ट्रू. छान. वा 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 वा. मी विचार करत नाही. आय डोंट थिंक. क्या बात Think. आहे. आता मला सांगा, मी विचार करते. I think. क्या बात आहे. व्हेरी नाईस. गुड. परफेक्ट आन्सर. गिव्ह अ बिग हँड फॉर छाया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. नाईस. अशीच प्रॅक्टिस करत राहा. खूप छान. काही विचार करू नका. तुम्हाला येत आहे. फक्त प्रॅक्टिस तुम्हालाच करायची आहे, एवढं लक्षात घ्या आता. ओके, मी प्रॅक्टिस करते असं म्हणा बरं वाक्य इंग्लिशमध्ये. कोण म्हणतंय? कोणी पण म्हणून दाखवा. चला, मी प्रॅक्टिस करते. I am. सर मी सांगू? हा, बोला. I do practice. आय टू मोठ्या. प्रॅक्टिस. आय डू प्रॅक्टिस किंवा नुसतं आय प्रॅक्टिस एवढं म्हटलं तरी चाललं असतं. आय प्रॅक्टिस. आय एम नाही घेता येणार ना छाया. आय एम म्हटलं की मग वाक्य वेगळं होईल अजून. ठीक आहे, आपल्याला फक्त काय घ्यायचंय? सब्जेक्ट म्हणजे मी, बोलणारा कोण आहे तो, आणि पुढे क्रिया. एवढंच वाक्य घ्यायचं. आय स्पीक, मी बोलते. आय प्रॅक्टिस, मी प्रॅक्टिस करते. आय कुक, मी जेवण बनवते. सोपे सोपे वाक्य घेतोय आपण. क्रिया महत्वाच्या आहेत म्हणून तुम्हाला क्रियापद दिलेत. ते नीट प्रॅक्टिस करा. एक क्रियापद 4 वेळा लिहून काढा. ओके, येस सर. व्हेरी गुड. Yes, sir. हा, स्वाती, पुढचं वाक्य घ्या. Yes. दुसरा सांगू सर? हा ओके. निगेटिव्ह क्वेश्चन विचारते. हा, विचारा. वेन डझंट शी कॉल यू? हा, आता याचा मराठी अर्थ कोण सांगेल मला सांगा बरं इकडे. पल्लवी, गांधी, पल्लवी. आडनाव माहित नाही पल्लवीचं इथे. हा, पल्लवी कोण सांगते? दोन्ही पैकी कोणी पण सांगा. बोला पल्लवी, मी गांधी. इथे राहत. ती केव्हा मी कॉल इथे करत नाही. राहत आहे. थांबा थांबा. एक एक पल्लवी जस्ट पहिले. पल्लवी. पल्लवी हा, गांधी, हा पहिले. पल्लवी गांधी नाही, जस्ट पल्लवी. केव्हा ती कॉल करत नाही. परत एकदा इंग्लिश मध्ये सांगा स्वाती.
व्हेन डज शी कॉल यू? नाही, इंग्लिश डझंट मध्ये मध्ये. स्वाती सांगा. हा, स्वाती परत सांगा. ओके. वेन डझंट शी कॉल यू? ओके, पल्लवी सांगा आता. ती केव्हा तुम्हाला कॉल करत नाही? हा, आता बरोबर आहे. ती तुम्हाला केव्हा कॉल करत नाही. लक्षात आलंय का? ती तुम्हाला केव्हा कॉल करत नाही. नकारार्थी प्रश्न घेतोय आपण. आता याचा पॉझिटिव्ह प्रश्न मला करून दाखवायचा आहे मराठीमध्येच. कोण करणार आहे? छाया, सरिता, सॉरी सारिका आणि पल्लवी गांधी, या तिघांना प्रश्न आहे हा. ती, सांगू का? हा बोला सारिका. मी तिला कॉल करते. ती तिला केव्हा कॉल करते, केव्हा पाहिजे होतं. बरोबर, आपला प्रश्न काय होता? ती तिला केव्हा कॉल करत नाही. आता फक्त पॉझिटिव्ह प्रश्न काय होता होकारार्थी? ती तिला केव्हा कॉल करते. आले का लक्षात? हो. व्हेरी गुड. आता इंग्लिश मध्ये कसं होईल, कोण सांगेल? पल्लवी सांगा आता इंग्लिश मध्ये आज. ती तिला केव्हा कॉल करते. पल्लवी सांगा. सर मी सांगू? हा, नाही पल्लवी, अनम्यूट करा पल्लवी. पल्लवी, मी का? हो हो, आता ओके. पाहिलं का, मगाशी पल्लवी म्हणजे मी, आता पल्लवी म्हणजे मी का? सर तुम्ही आधी म्हटले की पल्लवी गांधी आणि बाकी दोघांची नावं घेतली नाही नाही आणि नाही, म्हटले त्यांनी सांगायचं. त्यावेळेस तू बरोबर सांगितलं म्हणून मी तुलाच परत बरं ठीक बोललो. आहे, हा ठीक हा. आहे. सर रिपीट करता काय का? नाही, काही बोलूच नका आता, तुम्ही तुम्ही खूप चालू आहात. नाही सर, माझं लक्षच नव्हतं. आता लक्षात आलं ना आम्हाला, मग चालू आहात तुम्ही. काय हरकत नाही, ठीक आहे, पण हा, लक्ष द्या. पण मी सर ट्राय करते, सांगा ना, मी आन्सर करते प्लीज. बरं बरं बरं, ठीक आहे. रिक्वेस्ट, एकदा आय मला, रिक्वेस्ट. नो नो इट्स ओके, मला माहिती तू करू शकते. फक्त आता पल्लवी गांधीला एकदा विचारतो. हा, ओके ओके. पल्लवी गांधी, सांगता का तुम्ही? ते अनम्यूट करा ना, मग आम्हाला ऐकू येईल तुमचा आवाज. हो सर, पल्लवी सांगते म्हणून तिला सांगून द्या आता. वा वा वा, सगळे तसं काही पल्लवी नाही. भारीच आहेत बरं का. ठीक आहे, हा सांगा पल्लवी सांगा, नुसते पल्लवी. ती तुला केव्हा कॉल करते, हे इंग्लिश मध्ये सांगा. चला पटकन. व्हेन डज शी कॉल यू? ऍब्सोल्युटली करेक्ट. गिव्ह अ बिग हँड फॉर पल्लवी. खूप छान, एक्झॅक्ट थँक्यू सांगितलं. सर. व्हेरी नाईस. म्हणजे लक्षात आलं का, लक्ष दिलं तरच पुढे काहीतरी काम होईल. लक्ष द्यावंच लागेल सगळ्यांना. ठीक आहे, माझंही तेच काम आहे, तुमचंही तेच काम आहे. आणि जगात तुम्ही कुठेही जा, तुम्ही कोणतीही भाषा बोला, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, लक्ष देण्याचं काम त्यावेळेस झालं तरच ते समजू शकतं. नाहीतर अशक्य आहे. किती हुशार असा तुम्ही, लक्ष नाही दिलं तर त्यांना तुम्हाला काहीच उपयोग करता येणार नाही त्या भाषेचा. ठीक आहे, व्हेरी गुड. शिकताना तर द्यायचंच आहे, पण भविष्यात बोलताना पण द्यायचंय बरं का. सर नाईस नाईस, खूप ओके छान. सर. व्हेरी गुड. मग आय गेस मला वाटते सगळ्यांना समजलंय कशा प्रकारे वाक्य बनवायचंय. ओके, आपण प्रॅक्टिसही घेतली लाईव्ह करून. आता एकदा परत मी स्लाइड शेअर करतो. ज्याला नसेल समजलं त्यांनी कृपया समजून घ्या परत एकदा. महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, तुम्हाला परत परत पाहता पण येईल, त्यासाठी आपण व्हिडिओ युट्यूबला पण देत असतो. पण शक्यतो लाईव्ह मध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहभागी व्हा, म्हणजे तुम्हाला भविष्यातले जे अजून बोलण्याचं काम आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. आले लक्षात? ओके. आता बघा इथे वाक्याच्या सुरुवातीला WH असेल तर WH प्रश्न होतो. वाय म्हणजे का. ओके, काचा प्रश्न आपण विचारले. वाय एम आय इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश बोलणारा का आहे. आता याचं कारण द्यायचं असेल तर बिकॉज. वायच्या प्रश्नाला नेहमी बिकॉजनी कारण द्यायचं. बिकॉज आय म्हणजे मी बोलतोय ना, म्हणून आय लव, मला आवडतं काय, इंग्लिश सब्जेक्ट. समजलं? इथे लवचा अर्थ आवडणे असा घेता येतो. ठीक आहे, मग आता हे तुम्ही असे 100 वाक्य तुम्ही बनवताल त्यावेळेसच तुम्हाला जमणार आहे. आता हे झालं ऍडव्हान्स वाक्य. ह्याच्या आधी तुम्हाला मी काही वाक्य सांगितले होते, ते पण तुम्ही बनवू शकता. बेसिक वाक्य जे आहेत, सगळ्यात बेसिक वाक्य. ओके ओके, आता इथे बघा, डू यू स्पीक इंग्लिश, हे सगळ्यात सोपं वाक्य आहे. तुम्ही इंग्लिश बोलता का. मराठीतलेच प्रश्न इंग्लिशमध्ये घ्या ना तुम्ही पहिले. मग असे 100 प्रश्न तुम्ही करू शकता की नाही. इथं तुम्ही काय विचारले, डू यू स्पीक इंग्लिश. मग तुम्ही अजून दुसरे घ्या, डू यू एक्सरसाइज, तू व्यायाम करतो का किंवा करते का. डू यू गो टू क्लास, तू क्लासला जाते का.
डू यू गो टू स्कूल, तू शाळेत जाते का, असे 100 प्रश्न तुम्ही घेऊ शकत नाही का, सांगा बरं. मग प्रॅक्टिस होणार की नाही. मग हेच तुम्हाला करायचंय आणि एकदा हे जमलं की मग बाकीचं जमलं. आले लक्षात. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, याप्रमाणे प्रॅक्टिस करा. एवढंच सांगणं आहे, कारण त्याच्याशिवाय काहीही पर्याय नाहीये दुसरा. ठीक आहे. इंग्लिश सोपं खूप आहे, परंतु तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आता त्याच्या आधी हा चार्ट वगैरे पण आपण आधी शेअर केला होता. या आधी दिसतंय का सगळ्यांना स्क्रीनवर. आय म्हणजे काय, मी. माय म्हणजे काय, माझं. मी म्हणजे काय, मला. हे सगळ्यांना नसेल कोणाकडे तर लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये लिहून काढा. आणि नसेल कळत तर 10 वेळा लिहा, काही फरक नाही पडत. ओके. चलो. येस सर. हा, मग आता समजलं आहे असं समजून आपण इथे थांबूया. ओके. होमवर्क तुम्हाला एवढाच आहे की WH चे क्वेश्चन्स, आता ज्यांचे ऑलरेडी रेग्युलर जे क्लास करतात ते पहिल्यांदापासून, ओके, त्यामध्ये त्यांना होमवर्क आहे. WH चे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बनवायचे आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. ऍटलिस्ट 10-10, 20-20 प्रश्न तुम्ही बनवा, त्याचे उत्तर पण द्यायचे बरं का. महत्वाचं ते स्वाती असो, पल्लवी असो, जे रेग्युलर अटेंड करतात त्यांना सांगतोय. ठीक आहे. त्यांना रेग्युलर प्रॅक्टिस ही करायची. त्यांनी बेसिक क्वेश्चन पण करायचंय, WH पण करायचंय, ऑल सब्जेक्ट्स बरोबर. ठीक आहे. उत्तर देताना थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो, ते आम्हाला पुढच्या वेळेस विचारा तुम्ही. तर ॲट अ टाइम बेसिक प्लस त्याचाच परत WH असं करायचंय का? हो हो, पहिले बेसिक करा आणि मग WH घ्या. ते पॉझिटिव्ह पण करा, निगेटिव्ह पण करा. जेवढं जास्त त्याच्यावर प्रॅक्टिस करताल ना, तेवढं भविष्यात तुम्हाला एकच काम आहे, WH असो किंवा बेसिक असो, हेल्पिंग वर्ब चेंज करायचे, बाकी काही काम नाही जास्त. सोपं सोपं लॉजिकने आपण करतोय. इतक्या सोप्या पद्धतीने करणारे की तुम्हाला आयुष्यभर परत विचार नाही पडला पाहिजे चुकतंय का बरोबर आहे, बरोबरच येणार ते. ठीक आहे. चलो, खूप छान. आणि बाकीचे जे आता जे रेग्युलर नाही करत किंवा जे नवीन आहेत, त्यांना आधीचे व्हिडिओज पहा, त्यामध्ये बेसिक पासून सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये काय कशाला म्हणतात ते पण सांगितलेलं आहे. आय म्हणजे काय, मी म्हणजे काय, असं सगळं. तर ती सहज एकदा बघा, त्याची प्रॅक्टिस करा. आठवडाभर त्यासाठीच वेळ दिलेला आहे. ठीक आहे. आणि मग पुढच्या सेशनला परत या, आणि मग तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. तोपर्यंत सगळ्यांसाठी कॉमन होमवर्क आहे, वर्ब्सची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. एक वर्ब 5 वेळा लिहून काढलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. एक वर्ब 5 वेळा लिहा, त्याचा मराठी अर्थ पण लिहा, उच्चार पण लिहा. ज्याला येतंय ऑल त्यांनी फॉर्म 1 मध्ये वेळा सर? लिहा. हा बोला. ऑल फॉर्म मध्ये करायचंय का? हा, ऑल फॉर्म्स मध्ये करा. ज्याला जमते त्याने ऑल फॉर्म्स V1 to करा. V5. V1 to V5. बाकीच्यांनी V1 तरी लिहिलं तरी चालेल. व्होकॅब्युलरी तर वाढली पाहिजे ना पहिले. ठीक आहे. चलो, ओके. प्रत्येकाने आपापल्या स्पीडनुसार करा, पण रोज अर्धा ते 1 तास जरी वेळ दिला तरी पुढच्या वीक मध्ये तुम्हाला समजेल काय चालू ते. आणि मागचे व्हिडिओज बघायचं तुम्हाला संधी आहे, ते बघून त्याचा फायदा घ्या. चलो असं ते व्हिडिओ ओपन नाही होत आहे, नुसतं म्युझिकच ऐकू येते. म्युझिक ऐकू येतंय. कोणता व्हिडिओ मला नाही कळालं. आपल्या कोणत्या पहिले व्हिडिओ चॅनलला. झालेत ना युट्यूबचे पहिले, बरं फक्त बरं. ते ओपन करायच्या वेळेला फक्त ते म्युझिकच ऐकू येतं, ओपन होत नाही. मला तुम्ही पाठव कोणता व्हिडिओ आहे. असं तर शक्यतो म्युझिकचं लिंक नाही. वर क्लिक करायचं तर सर ते वरच्या व्हिडिओवर क्लिक करत असेल, तुमचा आहे ना तो अच्छा. बेसिक अहिल्या उत्सवचा, तोच फक्त प्ले होत असेल. त्यांनी लिंक वर क्लिक केल्यानंतर युट्यूब हा ओपन हा होणार. हा, अच्छा, तुम्हाला युट्यूबचा व्हिडिओ महत्वाचा आहे. तुम्ही मला एकदा हा दाखवा, स्क्रीनशॉट पाठवा. मग हा मॅडम म्हणतात तसं बरोबर आहे, स्वाती मॅडम जे म्हणतात आहे ना, तो 15 सेकंदाचा तो फक्त आपलं हे तो व्हिडिओ आहे फक्त, की त्याच्यामध्ये हा अहिल्या उत्सव काय याची माहिती दिली आहे. आणि हा खाली खाली जी लिंक असते ना, त्या लिंकवर व्हिडिओ आहे. तुम्हाला हा, मी आज माझे बरेच फिक्स ग्रुपवर काय झालेत. ऐका ना, ग्रुपवर आहे ना युट्यूबची लिंक टाकतो, व्हिडिओ नंबर 1, 2, 3 असे, हा सर, त्याप्रमाणे बघा. स्टार्टिंग पासून सगळ्यात. नक्की ओके सर, थँक्यू. थँक्यू सो मच. कॅमेरा ऑन करून अटेंड करा पुढच्या वेळेस, म्हणजे मला कळेल. ठीक आहे. हो हो. चलो, थँक्यू थांबूया सर. इथेच, थांबूया. हॅव अ नाईस टाइम. टेक केअर. गुड नाईट. भेटूया पुढच्या सोमवारी. ओके, गुड गुड नाईट नाईट सर. सर. गुड नाईट ऑल.